आजकाल घरोघरी आपण बघतो शुगर आणि बीपीचं हां. एकतरी पेशंट आहेच आहे. राईट. मग या केसेसमध्ये त्यांनी उपवास करावा का? किंवा जर सपोज उपवास केला तर त्यांनी काय खावं किंवा काय खाऊ नये याबद्दल थोडंसं सांगशील? ऍक्च्युली बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की शुगरच्या पेशंटने 2-2 तासानं खायचं. खायचं असतं. दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग मी म्हणेल. कारण हे जेव्हा आपण करतो ना, तर प्रत्येक वेळेस इन्सुलिन म्हणजे आपण जे एक घास जरी खाल्ला तर शरीरामध्ये ते पचवण्यासाठी इन्सुलिन सिक्रेट होतं. ओके. आणि अशाच वेळेस जेव्हा आपण 2-2 तासानं मंचिंग करत असतो ना, तेव्हा इन्सुलिन सिक्रेट होऊन एक दिवशी ते सिक्रेट होणं बंद होतं. ओके. किंवा सेकंड थिंग त्याला रेजिस्टन्स निर्माण येतं. म्हणजे बॉडीला कळतच नाहीये की प्रत्येक वेळेस थोडंसं इन्सुलिन सिक्रेट होतं. तर मी म्हणेन डायबिटीसच्या लोकांनी फास्ट करावं. बट ज्यांना हाय डायबिटीस आहे, इन्सुलिनचे इंजेक्शन चालू आहे, मी परत सांगते त्यांनी डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली फास्ट करावा. म्हणजे आणि नॉर्मल ज्यांना शुगर आहे त्यांनी फास्ट कसा करावा, सकाळी काही फ्रुट्स खायचे, त्यामध्ये त्यांनी जास्त गोड फळं म्हणजे केळी, द्राक्षे, आंबा, सीताफळ, चिक्कू ही 5 फळं नाही खायची. खूप प्रमाणावर खजूर नाही खायचे. त्यांना बटाटा चालत नाही, तर बटाटा पण नाही खायचा कारण त्यांनी शुगर वाढते. सो आणि चहा प्यायचा नाहीये. आणि शुगरच्या लोकांनी मिल्क चहाच्या ऐवजी काही ऑप्शन दुसरं? चहाच्या ऐवजी जर तुम्हाला गरम जिरे चालत असतील तर गरम पाण्यामध्ये थोडेसे जिरे बॉईल करून तुम्ही घेऊ शकता. लिंबू मीठ पाणी घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता, फळांचे ज्युसेस घेऊ शकता लिक्विड फॉर्ममध्ये. ड्रायफ्रुट्स तुम्ही सगळे घेऊ शकता, त्यामध्ये फक्त खजूर आणि जास्त प्रमाणावर काळे मनुके नाही खायचे. तर शुगरच्या पेशंटनी या गोष्टींची काळजी घेतली तर त्यांचे इझिली फास्ट ते करू शकतात. सेकंड, हाय बीपीच्या लोकांनी फक्त सॉल्ट जे वर्ण टाकून आपण खातो ते नाही खायचं. आणि माझं असं म्हणणं, या दोन्ही लोकांनी उपवासाच्या दरम्यान कमीत कमी 45 मिनिटं चालावं. म्हणजे यांना दुहेरी फायदा भेटेल उपवासाचा. त्यांची शुगरही कमी होईल आणि बीपीही कमी होईल.